महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना पहिल्यांदा माझा नमस्कार. व्हिडिओ बनवायचं कारण की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांची एक विनंती होती, की रोपं ठेवल्यापासून ते लागवडीपर्यंत तर आपण पहिला व्हिडिओ बनवलेलाच आहे. आणि मला मित्रांनो काल करमाळा तालुक्यामध्ये वांगी नंबर 2 या गावामध्ये जाण्याचा योग आला. तर तिथं संभाजी मुळे साहेब, प्रगतशील बागायतदार, तिथं आम्ही भेटीला गेल्यावर साधारण 3 किलोचा 3 फुटाचा त्याचा बुंदा झालेला होता. बघून मन धन्य झालं, की गेल्या 6 ते 7 महिन्यामध्ये आपण केळी शरद ॲग्रोची स्थापन हे 7 महिन्यापूर्वी केलं होतं. आज सांगायला आवडेल मित्रांनो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपली केळीची लागवड होत आहे आणि हे यश शेतकऱ्यांचं आहे, कृषी अधिकाऱ्यांचं आहे. आणि हे सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे, की आपण उत्तम क्वालिटीची गुणवत्ताची केळी पिकवण्यासाठी आपण जो कष्ट घेत आहात, त्या शरद ॲग्रोच्या नियमाचं पालन करत आहात. हे सगळ्यांना मी शरद ॲग्रोच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो. कारण आज नियमाचं पालन करणारा जो श्रेष्ठ असतो, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी नियमाचं पालन करत आहेत. आणि सांगायला आवडेल मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी शरद ॲग्रोचे रोपं घेतल्यापासून ते लागवडीपर्यंतच नाही तर हार्वेस्टिंगपर्यंत हे शरद ॲग्रोच्या माध्यमातून संपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं. आज कृषी अधिकाऱ्याचा सल्ला असेल. आज मला सांगायला आवडेल मित्रांनो, काही शेतकरी केळीची लागण करत आहेत, तर हिरवळीचे ढेंचा असेल, ताग असेल, हिरवळीचे खत म्हणून तुम्हाला सांगतो, ती गाडून घेतला पाहिजे. पहिल्यांदा सर्वप्रथम नांगरट करून घेतली पाहिजे. मशागतीच्या वर बनवून व्हिडिओ बनवा म्हणून शेतकऱ्यांनी सांगितलं. आज मला सांगायला आवडेल मित्रांनो, आपल्या जळगावमध्ये सुद्धा क्वालिटी न निघाल्यामुळं आज तुम्हाला सांगतो, सोलापूर जिल्ह्याची जर केळाची क्वालिटी बघितली, इराण असेल, इराक असेल, युरोप असेल, ह्या बाहेरच्या देशामध्ये, आपल्या आकाशी देशामध्ये केळी जायचं कारण की आपली गुणवत्ता सोलापूर जिल्ह्याची छान आहे. आणि ही गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी ही शेतकऱ्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. शेणखताचा वापर केला पाहिजे. सगळ्याच शेतकऱ्यांना शेणखताचा वापर करता येत नाही, तर तुम्ही हिरवळीचे खत निर्माण केलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, त्या शेतकऱ्यांनी नांगरट व्यवस्थित उभी आडवी करून पूर्व मशागत केली पाहिजे. रान तापून दिलं पाहिजे. आपण सतत बघतोय, अतिशय रासायनिक खताचा जास्त वापर झाल्यामुळं जमीन आपली नापिकतेकडे चाललेली आहे. आणि ह्याचं तुम्हाला सांगतो, प्रत्येक शेतकऱ्याने जर आपली मातीची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी जर तुम्ही 50% रासायनिक आणि 50% जैविककडे वळलं पाहिजे. कारण आज तुम्हाला सांगतो, उत्तम क्वालिटीचा माल जर पिकवला, आज आपण म्हणतोय रास माझी 30 किलोची पडली, 35 किलोची पडली, काही शेतकरी सांगतोय माझा 50 किलोचा गड पडला आहे. अहो मित्रांनो, तुम्हाला सांगतो, प्रत्येक फणी जर आपली बॉक्स पॅकिंगला जर घालवायची म्हणलं, तर तुम्ही तिथं 11 आणि 12 फणा ठेवून उपयोग होणार नाही. तुम्ही त्या घडाची मॅक्झिमम 9 किंवा 8 किंवा 9च पाने ठेवल्या पाहिजेत. कारण त्या केळाची लांबी जर चांगली झाली, तरच तुम्हाला सांगतो, ती बॉक्स पॅकिंगला माल जातोय. आणि अन्यथा कॅरेट आणि फणीला जर दिला, तर ते शेतकऱ्याचं आपण उत्पादन खर्च करतोय, त्याचा उत्पादन खर्च आणि त्याचा जास्तीचा रेट आपल्याला मिळवण्यासाठी आपण उत्तम क्वालिटीचा माल कसा तयार करायचा. मित्रांनो, रेट आपल्या हातामध्ये नाही, पण आपण कमीत कमी ₹20चा जर रेट पकडला, तर मॅक्झिमम 5 ते 6 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्याला जायला तुम्हाला सांगतो, कुठलंही त्यामध्ये शंका असल्याचं कारण नाही. आज आपण महागाई, खताचे जर दर बघितले, तर अतिशय गगनाला भिडलेलं आहे. त्यासाठी आपण उत्तम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. आणि ह्या पद्धतीने आपण येणाऱ्या भविष्यामध्ये शरद ॲग्रोच्या माध्यमातून, आज तर आम्ही ड्रिंचिंग फुकट फ्री देत आहे.
कारण आमच्या शेतकऱ्याचं उत्पादन खर्च 50% आम्ही कमी करू शकलो आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये शरद ॲग्रोच्या माध्यमातून अतिशय सुंदर महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही ते वेळेवर रोपे देण्याचं काम करत आहोत आणि आता थंडीचं वातावरण असल्यामुळे जरा रोपांची वाढ कमी असल्यामुळे जरा थोडं विलंब होत आहे. तरी 4 ते 5 दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आम्हाला आमच्या शरद ॲग्रोवर विश्वास टाकून ज्या शेतकऱ्यांनी आम्हाला संधी दिली आहे, त्या संधीचं आम्ही सोनं करत आहे. कारण आज मला सांगायला आवडेल मित्रांनो, अतिशय सुंदर शरद ॲग्रोच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी लागवड करत आहेत. आज आपण जर असा विचार करतो आहे, की लागवड जास्त झाल्यावर आपल्या केळीचा रेट कमी होईल, अशी जी काही शेतकऱ्यांची आमच्या शेतकऱ्यांची फोन करून विचारत आहेत, की शरद ॲग्रोचे मालक तुम्ही रेटबद्दल काय बोलता? जर तसं विचार करत असता आकाशी देशामध्ये बाहेरच्या देशामध्ये केळीची जास्त मागणी असल्यामुळे आपला रेट कमी होण्याचे काही चान्सेस नाहीत. हां, थोडाफार 19-20 होऊ शकतो. पण असं काही होऊ शकत नाही, की केळीची लागवड जास्त झाल्यामुळं आपला रेट कमी होऊ शकतो. कारण आज आपण क्वालिटीवर काम करण्याची गरज आहे मित्रांनो. आज आपण गुणवत्तावर काम करण्याची गरज आहे. आपण त्या केळीची मॅनेजमेंट कसं करत आहोत, पाणी किती देत आहोत, खत व्यवस्थापन कसं करत आहोत, ह्याच्याकडे बारकाईने बघण्याची गरज आहे. म्हणून मला सांगायला आवडेल मित्रांनो, मी शरद ॲग्रोच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्यांना विनंती करतो आहोत, की आपले बुकिंग निश्चित करून घ्या. कारण शरद ॲग्रोचे बुकिंग पुढे किंवा मागे होत नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. आणि शासन अनुदानास प्राप्त शरद ॲग्रोची रोपं आहेत. त्यांनी आपल्या शेलगावमध्ये आपलं ऑफिस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शरद ॲग्रोची बुकिंग अतिशय वेगाने वाढत आहे. तरी आपले बुकिंग निश्चित करून घ्यावे आणि पुढील जर तुमच्या काही शंका असतील, तरी तुम्ही आम्हाला फोनद्वारे कधीही विचारू शकता आणि 24 तास सेवा देण्यासाठी शरद ॲग्रो अहोरात्र प्रयत्न करत आहे. आणि एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.